अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, ह्या महाराष्ट्राला जिजामातेचा शुभा पाहिजे, ह्या महाराष्ट्राला जिजामातेचा शुभा पाहिजे. गजऱ्यात गजरा, गजऱ्यात गजरा, मोगऱ्याचा गजरा, छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारच नाही माझ्या शुभाचा दरारा, माझ्या शुभाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राला मातीचा मान बिंदू, स्वराज्य स्थापन रीतीचे राजा, छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुने आणि माझ्या विद्यार्थ्यांनो, मित्र आणि मैत्रिणींनो, सह्याद्रीच्या कड्या पाहुणी पादर फुटेल, झाड्या झुडपांनाही घाम फुटेल, शहरातील विशाल नभालाही झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, बहुजनांचा राजा. जय जिजाऊ, जय जिजाऊ. बहुता भाषण करेल, सांग एवढे शब्द, सांग त्यांना, सांग, बोल बोल बोल. चल टाळ, हसायचं नसतं. जगदंब 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 क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री श्री श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. मी चिमणत वाळेकर, मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. या महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आज यांची जयंती आपल्या गावात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांनी अवघ्या 16 वर्षी तोरणा किल्ला जिंकला व स्वराज्याचे तोरण मांडले. जिजाऊ होत्या म्हणून शिवराय घडले, शिवराय होत्या म्हणून स्वराज्य घडले, स्वराज्यामुळेच नंदनवन काय कळले, आहो हे सर्व जिजाऊमुळेच घडले, आहो हे सर्व जिजाऊमुळेच घडले. इतिहासाच्या पानावर, रेत्याच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विस्तृत प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच माझा राजा शिव छत्रपती. म्हणूनच तर म्हणतात, घातल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला, घातल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातील. शिवराय सारखा दैवत होऊन गेला या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. घोषणा अशी झाली पाहिजे जी रायगडच्या पायथ्याशी गेलं पाहिजे, घोषणा अशी झाली पाहिजे जी रायगडच्या पायथ्याशी गेलं पाहिजे. जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय. धन्यवाद. छान. बघा, शिवराय घडण्यामागं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांचं योगदान कसं होतं हे त्यानं सांगितलेलं आहे. शिवाजी महाराजांचं बालपणच त्यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरणादायक ठरलेलं आहे. आणि ते कसं, तर अगदी लहानपणीच जिजाऊंनी शिवरायांना शूरवीरांच्या कथा, पौराणिक कथा त्यांना ऐकवल्या. आणि जेव्हा शिवराय मातेच्या गर्भात होते तेव्हाच त्यांना डोहाळे लागले होते घोड्यावर बसण्याचे आणि पट्टा चालवण्याचे. नाहीतर आज पाहतो आपण डोहाळे कशाचे लागतात हे सांगायची गरज नाही. यानंतर आपल्या समोर येत आहे चैतन्य परमेश्वर खोजे. जगदंब जगदंब जगदंब. कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, कुणी नडत असेल तर त्याला मराठीची हिंमत दाखवा, हिंमत दाखवा. सर्वांना नमस्कार. माझे नाव चैतन्य परमेश्वर खोजे. आज 19 फेब्रुवारी शिव छत्रपती यांची जयंती. असं लोपलं तर मी लय तिच्या लाजर माझा मानस मुजला. शिव छत्रपती आदर्श व संस्कारी होते. त्या शिव छत्रपती यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. वयाच्या केवळ 15व्या वर्षी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली. जवा काढायची बाहेर चमकती झाल, जवा काढायची बाहेर चमकती झाल. घुसत्यार पार शिवलायची तरवार, शिवलायची तरवार. सांग ओढून या जगाला भीती नाही कोणा, सांग ओढून या जगाला भीती नाही कोणा. शिव छत्रपतीचा आशीर्वाद मराठ्यांना
वाघ म्हणते त्या मालदाला, भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा लाजा होता, भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा लाजा होता, झुकला नाही कुणासोबत मुघलांचा तो बाप होता. सत्कार झालाय JCBतून आरक्षण भेटलंय OBCतून, सत्कार झालाय JCBतून आरक्षण भेटलंय OBCतून. जाता जाता एवढंच बोलतो, पानी पीना है तो मटके से पिऊन गिलास में क्या है, पानी पीना है तो मटके से पिऊन गिलास में क्या है, प्यार करना तो शिवाजी महाराज से करो इन लड़कियों में क्या है. धन्यवाद. जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? मुळे सरचा भाचा येतो. ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मानाचा धगधगता स्वाभिमान, काही जाय सह्याद्री त्यांना शंभूंचा अभिमान, काही जाय सह्याद्री त्यांना शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यांचं पहिलं स्थान, मराठाचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वंत आहे, त्याच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न उद्या झालं, तर राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता मासाहेब जिजाऊ पर मुलकामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणारे, स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले, त्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाण्याला अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेले स्वराज्य रक्षण 10 पट्टीने वाढवले, असे ते शंभूराय. नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका, म्हणून तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, असे ते तुकोबार आहे. दिवसभर हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं, रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं, असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा. असे संत गाडगे बाबा, ज्यांना शिक्षण मिळालं, त्यांना शिक्षणाची गंगा गोर गरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे संत डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. मुलीला ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षण मिळाले, आज माझ्यासारखी सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते, त्या आमच्या सावित्रीबाई फुले. महात्मा फुले ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावर आज जोरावर महात्मा फुले ज्यांनी कारभार केलेला आज जोरावर आयुष्याचे प्रत्येक क्षण लक्षात राहता असे नाही, काही क्षण विसरू नये म्हणता विसरता येत नाही. आजचा असा क्षण आहे 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला. अरे माझा शिवबा जन्मला, अरे माझा राजा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला. पानकर पगडी तो शिवाजी महाराज तयार होते, पानकर पगडी तो शिवाजी महाराज तयार होते, उठा कर तलवार तो घोड़े पर सवार होते, झुकते सब अल्लाह के बंदे, काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. जय जिजाऊ. धन्यवाद. विरोधकाला अशा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, शेतकऱ्याच्या मिरचीच्या डेटाला हात लावू नका, नाही तर तुमचे हात कलम केले जातील, असेच स्वतःच्या सेनेला बजावणारे छत्रपती शिवाजी महाराज भोसले. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीने दात संभाजीराजे भोसले. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, मग तो बंड करून उठेल. आम्हाला तुम्हाला गुलामाची जाणीव करून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दगडाच्या मूर्ती देव नसून तुमच्या आमच्या देव आहे, दगडाच्या मूर्ती देव नसून तुमच्या आमच्या देव आहे, अशी शिकवण देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. शिव तुझे नाव ठेविलं पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज. या सर्व महापुरुषांच्या कार्याला व विचाराला प्रथम अभिवादन करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित असले मान्यवर, इथे जमल्या तमाम मराठ्यांनो, शिवरायांच्या सुपुत्रांनो, तुकाराम महाराजांच्या वारकऱ्यांनो, माता भगिनींनो, माझ्या बालमित्रांनो, मला शिवजयंतीबद्दल 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि मी माझे भाषण सुरू करतो.
छत्रपती शिवाजी महाराज जगात पाठी असे एक महाराज होऊन गेले जो शूरते वीरते, पण त्याही पलीकडे त्यांच्याकडे अलौकिक गुण होता. तो गुण म्हणजे चारित्र्य संपन्न. चारित्र्य संपन्न म्हणजे काय हो? स्त्रियांचा आदर करणे. तो कसा? तुम्हाला माहित आहे, ज्यावेळी शाहिस्ते खानची बोटं छाटली होती, शाहिस्ते खान इकडे तिकडे धावत होता, त्यावेळी त्याची बहीण आली, म्हणाली, हुजूर गजब हो गया, हुजूर गजब हो गया, हे नरदम सिवा मेरी छोटी बेटी को उठा लेगा. त्यावेळी शाहिस्ते खान आपल्या बहिणीला म्हणाला, अरे चुप कर पगली, अरे तुम चुप कर पगली, ये सिवा किसकी उंगली काट सकता है, ये सिवा किसकी गर्दन चाट सकता है, पर सिवा किसी और पे बेटी पे हात डाल नाही सकता. काय सांगितलं का सूत्र नाही आहे की हा राजा कोणत्या स्त्रीवर मुलीवर हात टाकू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा आदर करणे का पटतून शिकवते का? नाही. जन्माला आल्यावर आईच्या संस्कारातून शिकला राजा. तो कसा? ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज लहान होते, पडद्याच्या आडंगी लपून मालकचं नृत्य बघत होते. ती खबर औजो साहेबाला कळली. औजो साहेब धावत छत्रपती शिवाजी महाराजांकडे आल्या, त्यांच्या पाठ धपाटा टाकला आणि म्हणाल्या, राजे तुम्हाला बायका नाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज नाही व्हायचं आहे, तुम्हाला राजे तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं आहे. काय सांगितलं काय नाही. जिजाऊ माता छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणे रामायण महाभारताची कथा सांगे. आजची जाऊ मोबाईलमध्ये व्हॉट्सअप फेसबुकमध्ये बी जे आहे. आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्मल्या. अरे कसे येतील? आधी जिजाऊ माता जन्म द्या, मग छत्रपती शिवाजी महाराज घडतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्त्याचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्री का आली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई का आली ना तो जिजाऊंचा शुभा झाला, तो जिजाऊंचा शुभा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले माळ कसे होते? सकाळी लवकर उठे, रिंगणात सुटे, तलवार टूटे पर मागणे आटे. आजकालचे मावळे उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बोट टूटे पर बैठे, मागणे आटे. अरे व्यसना फॅशन करून तुम्हाला मित्री काय? अरे व्यसना फॅशन करून तुम्हाला मित्री काय? चुकीच्या गोष्टीत घालू नका स्वतःचा पाय. तुम्हाला जर योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे तुकोबाराय, ज्ञानोबाराय, जय शिवराय. मी तुमच्या समोर निष्ठावंत मावाचा पावड साजरा करतो. तानाजी मारसुरे स्वराज्याचे बांधतो रण संधी पाहून, कोंडाळा किल्ला घ्यावा ताब्यात, अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई बसल्या राजगडात, जी 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 जी. जिजाऊ माता छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात, कोंड्यासारखा बकट किल्ला मुंगलाच्या ध्यासनं बरं नाही, ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, केला आमंत्रण दिलं सर्वाला, सर्व मावळे लागले का आम्हाला, शेलार मामा होते संगतीला. तेवढ्या तानाजी महाराज सरकून राब्याच्या लग्नाचं निमंत्रण एक दूत महाराजांकडे आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजीला परतीचा निरोप पटविल्ला हा तानाजीला, तुम्ही लागा लगीन करायला, आम्ही जातो बघा लढाईला. हे ऐकतात तानाजी काय म्हणतात, आम्ही लग्नात वर बापून मिराचन आमच्या राजात लढत जायचं, हे कधी शक्य नाही. तानाजीने मनी केला प्रण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंडाळ्याचे, नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे ऐकून एवढे आमचे जी 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 जी. प्रणाम केला राजाला, तानाजी वीर चालला, कमरेला बांधून शेला, ताच मारली बघा घोड्याला जिरा, जी जी मारली घोड्याला जिरा, जी 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 जी. कोंडाळ्याचे उंच शिखर रात किरकिर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे कुणीकडून फाशे. तेवढ्या तानाजीने आपल्या पेटून घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचं नाव माहिती काय? यशवंती चाल घोरपड बांधली दोरीला, यशवंती कुंकुवात तुला, आज यावे आमच्या मदतीला, गडी येई आमच्या हाताला, वचन दिलंय आम्ही राजाला, सर्व मावे चढती वरतीला, जागा होतो स्वाभिमानाला, असे करून चढले कोंडाळा जिराजी जी, चढले कोंडाळा जिराजी जी 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 जी.
त्यावेळेस कोणाचा एक सरदार होता, उदयभान नावाचा एक राजपूत. तानाजी म्हणतात, ए उदयभान्या, कोण? तानाजी? हा, तुझा बाप तानाजी. अरे ते काय करतो शिवसेनेत? दिल्लीत चल, मुजरा कर, तुला किल्ला करतील. अरे 8 दिल्लीत जाऊ मुजरा करणारी ही हलकजाट मराठ्यांची नाही, 21 मॉडेल पण वाकणार नाही. हर हर महादेवाची घोषणा झाली. हर हर महादेव, हर हर महादेव. तानाजीने वार बघा केला. उदयभान चौथला उदयभानाने पलटवार केला. तानाजीच्या फोटो ढालीला, कमरेचा काढून इशेला, शेल्या जलती वाराला. उदयभान बघा पिसळला. उदयभानच्या एका वारानं तानाजीचा हात उडविला. इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर आलेला. रक्ताच्या फारुत ताजीला बघून 80 वर्ष शेला मामा उदयभानच्या अंगात धावून आले. सपा सपा करती वाराला, मामाने पाणव टाडाला. छातीवर दात खाऊन केलं वाराला. छातीवर मामा बसलेला, दातानी फोडणारीला. सपा सपा करती वाराला. उभा चिरला उदयभान्याला, उदयभान्याला जिराजी जी, उदयभान्याला जिराजी जी 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 जी. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ, आमचा तुमचा नाता काय? थँक्यू. ज्याची प्रस्तावना 1 मिनिट. अरे कापल्या जरी आमच्या नसा, अरे कापल्या जरी आमच्या नसा उदय भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती, मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची, फक्त शिवरायांची. शेतकऱ्यांची मृत्यू हत्या, महिलांवरील अत्याचाराची बातमी दररोज कानावर पडते आणि मन शून्य होते. आजच्या काळात शेती व शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शेती थोरण्याची आज आपल्या देशाला गरज आहे. राजे तुम्ही होतात म्हणून दिसला, मंदिराला कळस आणि दारात तुळस. राजे तुम्ही होतात म्हणून दिसला, मंदिराला कळस आणि दारात तुळस. राजे तुम्ही होतात म्हणून भरून राहिले सुवासनीचे कपाळ आणि हिंदू स्वराज्याची सकाळ, सुवासनीचे कपाळ आणि हिंदू स्वराज्याची सकाळ. दैवत साऱ्या महाराष्ट्राचा अधिराज त्यांच्या मनामनात, दैवत साऱ्या महाराष्ट्राचा अधिराज त्यांच्या मनामनात. असं छत्रपती शिवाजी महाराजांना वंदनी करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात, करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. नमस्कार, माझे नाव अनन्या संभाजी खोजे. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी, 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाले. त्यांच्या आईचे नाव जिजाऊ, वडिलांचे नाव शहाजी भोसले होते. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे मृत्यू रायगड किल्ल्यावर झाले. प्रेम नावाचा शब्द आमच्याकडे नाही, प्रेम नावाचा शब्द आमच्याकडे नाही. आम्हाला वेळ लावणारा शब्द म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या काळी त्यांचे राज्य, त्यांचे किल्ले वय वाक्य सतत ठेवणारे शिवरायांनी तोरण किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचे तोरणा बांधले. नंतर राजगड, रायगड, प्रतापगड असे किल्ले जिंकून निजामशाही, आदिलशाही या बादशाही या तिन्ही सत्ताशिलावर शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. जाता जाता एवढे सांगेन, 36 त्रस्त मुघलाला करणारे, परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणारे, शिस्तप्रिय व वाणिते, जो जिजाऊचे पुत्र महाराष्ट्राची शान, हार न मारणारे राजाचे हितचिंत, जो जनतेचा राजा, राज करणारा राजा म्हणजे शिव छत्रपती. धन्यवाद. माझा नमस्कार, माझे नाव शुभश्याम भालेराव. आज मी तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर, तो मुघलांचा बाप होता, तो मुघलांचा बाप होता. शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार व चाणक्यबुद्धीचे होते. वयाच्या 15व्या वर्षी मुठभर मावळे घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनाची प्रतिज्ञा केली आणि वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या. इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्य स्थापना करून शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले.
हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता, जगात एक होता. शिवराय धाडसी व पराक्रमी होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तसेच महान युग पुरुष होते. त्यांनी आपल्या स्वराज्यात सर्वांना समान व न्याय व समानतेची वागणूक दिली. पाण्याचे मोल करण्यासाठी दुष्काळात शिरावं लागतं, पाण्याचे मोल करण्यासाठी दुष्काळात शिरावं लागतं आणि छत्रपती शिवाजी महाराज समजण्यासाठी महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं, महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय. भीती ज्याच्या मनामध्ये राजे शिव छत्रपती, ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजे शिव छत्रपती. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग, बघतोस कुणाला वेड्या, तू तर शुभाचा वाघ आहे वाघ. ज्यांचे नाव घेतात सहसा ते रक्त, अशा शुभाचे आपण भक्त, अशा शुभाचे आपण भक्त. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता, इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अचल श्रीकृष्ण गायकवाड. सर्वप्रथम शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. किल्ल्यावर शिवाई मातेच्या नावाने त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजामाता असे होते. त्यांचे बालपण पुण्यातील लाल महल इथे गेले. महासाहेब जिजाऊ त्यांना रामायण तसेच महाभारतातील कथा सांगतच असायच्या. लवकरच तोरणा किल्ला ताब्यात घेऊन त्याने स्वराज्याचे तोरण बांधले. अखेर 3 एप्रिल 1680 मध्ये शिवाजी महाराजांनी आपले देह पावले. शिवाजी महाराजांनी आपले देह पावले. जाता जाता एवढेच बोलते, जाता जाता एवढेच बोलते. एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची. एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची. चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व जिजाऊंची. चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व जिजाऊंची. रक्त रक्तात भिनले काय, जय जिजाऊ जय शिवराय. रक्त रक्तात भिनले काय, जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार, माझे नाव वैष्णवी अंशीराम पांढरे आहे. मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या रोजी झाला व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते व त्यांच्या आईचे नाव जिजामाता असे होते व त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजीराजे भोसले असे होते. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा शुभा पाहिजे, जिजाऊचा शुभा पाहिजे. असे आले किती गेले किती उडून गेला भरारा, असे आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा, माझ्या शुभाचा दरारा. धन्यवाद. छान. माझं नाव आहे शुभांगी भरत बत्ते. आज 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्यांच्या वडिलाचे नाव होते शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव होते जिजाबाई. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठ्यांना इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले आणि इतिहासात नाव घडवले. यांना माझा कोटी कोटी प्रणाम. जाता जाता एवढंच बोलू जाते. झाडाच्या मुळीला साल म्हणतात, झाडाच्या मुळीला साल म्हणतात. नागाच्या पिल्लाला नाग म्हणतात, नागाच्या पिल्लाला नाग म्हणतात. या जिजाऊच्या पुत्राला वाघ म्हणतात, वाघ म्हणतात. छान. आले किती गेले किती उडून गेले भररा, आले किती गेले किती उडून गेले भररा. संपणार आणि संपणार माझ्या शुभाचा दरारा, शुभाचा दरारा. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव गायत्री महादेव खोजे. मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचे शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाले. त्यांच्या आईचे नाव व जिजाऊ होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले होते. सूर्यनारायण जर गोळला नसता तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मले नसते तर हिंदू रामाचा अर्थच समजला नसता. आले किती
गेले किती उडून गेले बररा, आले किती गेले किती उडून गेले बररा, संपणार आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दर्रा, शुभाचा दर्रा. शिवनेरीच्या खुशीतून हिरा चमकला, शिवनेरीच्या खुशीतून हिरा चमकला, जिजाऊच्या पोटी एक सिंहाचा जन्म झाला, सिंहाचा जन्म झाला, सिंहाचा जन्म झाला. धन्यवाद. जगदंब जगदंब जगदंब, सर्वांना माझा जय शिवराय जय शिवराय. अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती, अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती, सर्वांना एकत्र गुंफवणारा फक्त एक राजा शिव छत्रपती, फक्त एक राजा शिव छत्रपती. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते. काळजात राठी राजे, रक्तात वाती राजे, काळजात राठी राजे, रक्तात वाती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा, असा एक मर्द मराठा माझा शिवबा. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्र शस्त्र पारंगरत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, मी मयुरी परमेश्वर खोजे. आज 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे स्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. प्रथम या राजशिव छत्रपती यांना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. तो 19 फेब्रुवारी 1630 चा सोन्याचा दिवस मंगल दिनी महाराष्ट्रातील माता जिजाऊंच्या पोटी एक शूरसिंहांचा जन्म झाला. तो शूरसिंह महाराज आहे. माता जिजाऊकडून शिवराजाने उत्तम संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाला जुदणारे मावळे घडवले, जीवाला जुदणारे मावळे घडवले. स्वराज्य साठी वाजूप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्ती वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. त्यांनी अफजल खान, शाहिस्ता खानाच्या अनेक बालांना शत्रूचा पराभव केला. अनेक वर्षाची ती गुलामगिरी नष्ट केली. रयतेला सुखी केले, शेतकऱ्यांचा मान राखला, स्त्रियांचा आदर सत्कार केला. छत्रपती शिवरायांचा इतिहास आता तास दिवस महिने आवडत बसणार आहे, हे तुम्हाला आणि मला माहित आहे. त्यामुळे माझे भाषण 2 मिनिटात आहे. मी फक्त एवढेच सांगणार आहे की छत्रपती शिवरायांचा इतिहासातून युवती युवकांनी एक पाऊल टाकून जीवनाचं सोनं करून घ्यावं. प्रत्येकाने छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या माता जिजाऊ यांचा आदर्श घ्यावा. आणि या प्रसंगी मला अत्यंत आनंद होत आहे की छत्रपती शिवरायांच्या काळात आम्ही नव्हतो, पण आज छत्रपती शिवरायांचे दुसरे रूप मनोहरदादा जरांगे पाटील हे आज आम्हाला बघायला मिळत आहे. नेहमी वाटायचं की छत्रपती शिवरायांच्या काळात आम्ही नसतो तर झालं असतं. आज आमच्यासाठी दुसरे शुभ असणारे आमचे मनोज जरांगे पाटील हे आज आम्हाला बघायला मिळत आहे, हे आज आम्हाला बघायला मिळत आहे. जो माणूस इतिहास घडत आहे त्या इतिहासाचे साक्षीदार व्हावे, जो माणूस इतिहास घडत आहे त्या इतिहासाचे साक्षीदार व्हावे. शुभाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, शुभाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, भगव्याशिवाय नमत नाही, शिवराय सोडून झुकत नाही, शिवराय सोडून झुकत नाही. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथं बंद पडते भल्या भल्यांची मती, जिथे शिवभक्त उभे राहतात तिथं बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाला कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. ना चिंता ना भीती, ना चिंता ना भीती, ज्यांच्या मनामध्ये राजे शिव छत्रपती, ज्यांच्या मनामध्ये राजे शिव छत्रपती. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे, भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस काय कोणाला वेड्या, तू तर शुभाचा वाघ आहे, तू तर शुभाचा वाघ आहे. शेतकरी आपल्या मुलांना कष्ट करून शिकवतात आणि हे ज्या मुलाला कळत असं की माझा बाप रात्र दिवस कष्ट करून मला शिकवत आहे, आता मी पण म्हणलो ना अभ्यास करेन. तोच खरा जिजाऊनी महाराजांना दिलेल्या संस्कारावरून ज्याच्या डोळ्यात आणि नसा नसत आहे ना, तो म्हणजे माझा शिवबा, तो म्हणजे माझा शिवबा. मराठा जागृत फक्त 2 योद्धामुळे झाले. पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या हातून महाराष्ट्र घडला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून लढते, ते आमचे मनोहरदादा जरांगे पाटील, ते आमचे मनोहरदादा जरांगे पाटील. काही लोक म्हणतात तुम्ही आरक्षण मागता आणि पाटील पण लावता. अरे वेड्या, तुम्हाला कोण सांगणार ते आम्ही लावत नाही, ते आमच्या हक्कात आहे, ते आमच्या हक्कात आहे. नाव लावल्याने कुणी पाटील होत नसतं, नाव लावल्याने कुणी पाटील होत नसतं. त्याला तेवढे नजरे ताकद आणि मनगटात बळ लागतं, मनगटात बळ लागतं, मनगटात बळ लागतं. विजयासारखी तलवार चालून गेला आणि दड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजयासारखी तलवार चालून गेला आणि दड्या छातीने
गेला. जाता जाता एवढेच सांगितले भगवा आमचं रक्त, भगवा रामचे रक्त, प्राण देऊन राखितो आम्ही शिवरायांचे भक्त. जय भवानी. तुमचं आमचं नातं काय? थँक्स. सर्वप्रथम सर्वांना माझा जय शिवराय. जय शिवराय. शिवाय किंमत नाही, शंभू शिवाय हिंमत नाही, भगव्याशिवाय नमत नाही, शिवराय सोडून आम्ही झुकत नाही. मोडेल पण वाकणार नाही, महाराष्ट्राचा बाणा आहे, पोलादी आमची छाती, ताट आमचा खणा आहे, मरणाला जुमनात नाही, शिवरायांचा माती हात आहे, महाराष्ट्र आमचा धर्म आणि मराठा आमची जात आहे, महाराष्ट्र आमचा धर्म आणि मराठा आमची जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तीचे बल असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणारे, शिस्तप्रिय व वाणिज्यते, जी जिजाऊच्या पुत्र महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जर जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, जर जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जर सूर्य नारायण उगवले नसते तरी आकाशाचा रंग समजला नसता, जर सूर्य नारायण उगवले नसते तरी आकाशाचा रंग समजला नसता, जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तरी हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता, जर शिवाजी महाराज जन्मले नसते तर या हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता. आज ते कदम महाराज गणपती, गज अश्वती, भूपती, प्रजापती, सुवर रत्न श्रीपती, अष्टप्रधान वेष्टित, न्याय अलंकार मंडित, शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. आज 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणून माझे मित्रमैत्रिणी त्यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलेला आहोत. सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यांनाही घाम फुटेल, शहरातील विशाल नभलाई त्यांच्यासमोर झुकाव वाटेल असा रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा, मावळ्यांचा सोबती, बहुजनांचा कैवारी, शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सांग ओढून या जगाला भीत नाही कुणाला, अरे सांग ओढून या जगाला भीत नाही कुणाला, छत्रपतींचा आशीर्वाद मराठ्यांना, वाघ म्हणतात त्या मर्दाला, ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाटतो मंगलमय शिवदिन आला, आज तो मंगलमय शिवदिन आला. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे आदिराजे ज्यांच्या मनामनात, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे आदिराजे ज्यांच्या मनामनात, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. ताठ होतील माना, उंच होतील या नजऱ्या, या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा. विजयसारखी तलवार चालून गेला, निर्देश हातीने हिंदुस्थान हलून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना लढून गेला, स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला, ज्याचं नुसतं नाव जरी ऐकलं अंगावरी शहारे येतात, अंगात रक्त सहसतं, अंगात 36 हत्तीचं बळ येतं. असा एक राजा फक्त रयतेसाठी जगला, असा एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, असा एक नेता जो लोकहितासाठी झटला, असा एक वीरपुत्र ज्याने स्वराज्याचा पाया रचला, ज्याने स्वराज्याचा पाया रचला त्याची एकदा घोषणा झालीच पाहिजे, अशी घोषणा झाली पाहिजे, सह्याद्रीच्या पायथ्याशीच गेली पाहिजे, अशी घोषणा झाली पाहिजे, सह्याद्रीच्या पायथ्याशीच गेली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लाखो मराठा सैनिक मुघलांच्या कैदेत तडफून मारले जात होती, स्त्रियांची आबरू लुटली जात होती, मराठी माणसावर अन्याय अत्याचार केला जात असता, स्त्रियांच्या कुंकवाचा दणी मारला जात होता, शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. सह्याद्रीची गर्जना झाली आणि सह्याद्रीच्या कुशीतून एक तारा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला आणि शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला आणि कित्येक वर्षापासून अंधाराचाच पडणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीवर प्रकाशाची किरणे पसरू लागली होती. शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी 1645 मध्ये मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्या काळी ज्याचे किल्ले त्याचे राज्य, हे वाक्य सार्थ ठरवत शिवरायांनी प्रथम तोरण किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. आणि त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव प्रचंड गड असे ठेवले.
त्यानंतर स्वराज्याची घोडदौड वेगाने सुरू झाली. पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. स्वतःची राजमुद्रा तयार केली. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू व शिववंदिता शहासून शिवशेषा मुद्रा भद्राय राजे ते मुद्रा भद्राय राजे. ह्या राजमुद्रेचा अर्थ असा आहे, प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी अशी ही राजमुद्रा. शहाजीराजेंचे पुत्र शिवाजीराजेंची ही राजमुद्रा लोक कल्याणकारासाठी आहे आणि स्वराज्य स्थापनेचा संकेत देखील होता. स्वराज्यावर 1659 साली अफजल खानाच्या रूपात मोठे संकट आले. ते संकट प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन धडकले होते. धिप्पड असा अफजल खान शिवरायांना ठार करण्यास बगले खाली दाबली मान. दुसऱ्या हाताने केला कटारीचा वार. शिवरायांचा फाटला अंगरखा चिलखत होतो या अंगाला. चिलखताने वाचला प्राण. शिवरायांनी केला वाघ नख्याने मार. रटरा फाडला कोथळा, तडा गेला खानाचा कोथळा. होता जीवा म्हणून वाचला शिवा. ना चिंता ना भीती ज्यांच्या मनामध्ये राजे शिव छत्रपती. आम्हाला असं वाटतं, जर आम्ही शिवरायांच्या काळात असतो तर आमची मावळे होण्याची इच्छा पूर्ण झाली असती. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे. आम्ही हे वाक्य फक्त भाषणातच म्हणत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात श्री मराठ्यांचे योद्धा मनोज जरांगे पाटील हे सध्या आमच्या सोबत आहेत. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही तोपर्यंत कोणीच नेता आमचा नाही. सह्याद्रीच्या छाताडात नाथ भवानी गाजे. काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आगो कतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जाण झोकतो तुफान मातीचा राजा. कायदा नव्हते, कलम नव्हती, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा शुभा राजा. राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस. राजे तुम्ही होता म्हणून होता म्हणून राहिले सुवासनीचे कपाळ आणि स्वराज्याचे सकाळ. जिथे शुभक्त उभे राहतात तिथं बंद पडते भले भल्यांची गती. अरे मरणाला कुणाची भीती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. जाता जाता एवढंच सांगते. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शुभा पाहिजे. अशी घोषणा झाली पाहिजे. सह्याद्रीच्या पायथ्याशीच गेली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. माझे नाव सुमित सुनील लोणके. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. त्याच्या आईचे नाव जिजाऊ तर वडिलांचे नाव शहाजी होते. जय हिंद, जय भारत. छान. नमस्कार, माझे नाव राणी गणेश आगम. मी तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजाविषयी 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. त्यांचे संपूर्ण नाव शिवाजी शहाजीराव भोसले असे होते. त्यांच्या आईने त्यांना तलवार फिरवणे शिकवले व घोड्यावर बसवणे शिकवले. लहानाचे मोठे केले, भरपूर शिक्षण दिले. जाता जाता एकच बोलते की
झाडाच्या मुळाला साल म्हणतात, सापाच्या पिलाला नाग म्हणतात, जिजाऊच्या मुलाला वाघ म्हणतात. धन्यवाद. आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती गजपती अश्वपती जापती स्वर्ण रत्न स्त्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान दैवत ज्ञानंकार मंडित शास्त्र परंगळ राजनेती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव महेश लक्ष्मण खोजे. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत पद्धतीने ऐकून घ्या, ही माझी नम्र विनंती. सत्याची ती ढाल होती, निष्ठेची तलवार होती. अरे सत्याची ती ढाल होती, निष्ठेची तलवार होती. वीर त्याचा भला होता, हर हर महादेव नारा होता. वीर त्याचा भला होता, हर हर महादेव नारा होता. अरे सह्याद्रीची साथ होती, जिजाऊंचा आशीर्वाद होता. सह्याद्रीची साथ होती, जिजाऊंचा आशीर्वाद होता. असा तो मर्द मराठ्याचा वाघ होता. तो 65 किलोची तलवार गाजवतो, त्याचं नाव यसाजी. अरे जो 65 किलोची तलवार गाजवतो त्यांचे नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढतो त्यांचे नाव बाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढतो त्यांचे नाव बाजी. अरे जो हात तुटला तरी लढतो त्याचे नाव तानाजी. त्यांचे नाव तानाजी. जो 8 तासात दिल्लीहून पुण्यात घोडा आणतो त्याचं नाव यसाजी. 8 तासात दिल्लीहून पुण्यात घोडा आणतो त्याचं नाव यसाजी. आणि जो 1.5 तासात दुश्मनाचा तुंबुदोस्त करतो त्याचं नाव संताजी. आणि नित्या वाघाला जो एकटा पाडतो त्याचं नाव धर्मवीर संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्रित करून जो स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव वीर छत्रपती शिवाजी आणि वीर छत्रपती शिवाजी. अरे जर समुद्राची किनारा पाहायचा असेल तर लाटांजवळ जावं लागतं. समुद्राचा किनारा पाहायचा असेल तर लाटांजवळ जावं लागतं. पाण्याचं मोल कळायचं असेल तर दुष्काळात फिरावं लागतं. आणि माझ्या राजाचं लाख महाराज जर स्वराज्य घ्यायचं असेल तर फक्त मर्द मराठीच माणूस लागतं. अरे भगवानचा झेंडा भगवे आमचे रक्त, प्राण देऊन राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त, असा सळसळत राहू दे मर्द मराठ्याचे रक्त, फक्त आणि फक्त आम्ही शिवरायांचेच भक्त. धन्यवाद. छान. बघा नमस्कार, माझं नाव शुभम संतोष नितळ आहे. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले व नवा इतिहास घडवला. जाता जाता एवढेच बोलेन आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या शिवबाचा दरारा. छान. अरे स्टेज जगदंब प्रति पंचाद्र लेखे व वर्दी विष्णू वंदिता शासनो शिवशास्या मुद्रा भद्राय राजदे
रयतेच्या राजास माझा मानाचा मुद्रा स्वतःच्या मनगटावर ठाम असण्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. अशा या सामर्थ्याला हरविण्याचा धाडस नेहमी सुद्धा करत नाही. विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीवर हिंदुस्थान हलून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा पोतळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना लढून गेला, स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुद्रा केला. असा एक मर्द मराठा माझा शिव पाहून गेला. ओम बोलल्याने मनाला शांती लागते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते, जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघाची ताकद मिळते. एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण त्यांना साथ होती आई भवानी व जिजामात्यांची, त्यांची साथ होती मर्द मराठ्यांची. देशाला लाट आणला भव्याची आणि मुहूर्तमेढ रावली स्वराज्याची, आणि म्हणून तर म्हणतात ना, जय भवानी जय शिवाजी. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. अरे एक काय असे 1000 जरी जन्म झाले ना तरी बी नाचुराचा तुटणार नाही. थोर तुमच्या कर्माची जाऊ उपकार कधी ना फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमच्या ना मिटणार. सोसात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखुनी आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ. हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद. धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य धन्य आपले महाराज. पेटविले रणांगणे, द्या झिजविल्या मातीच्या मराठ्याच्या दारात लढून प्रत्येक जातीसाठी शुभाचा मरून स्वराज्याची साथ आहे. म्हणून तर म्हणतात ना, मावळे येतील माझावर लाखो करोड हसत कुर्बा, ना चिंता ना भीती, ज्याच्या मनामध्ये राजे शिव छत्रपती. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कुणाला वेड्या, तू तर जिजाऊंचा वाघ आहे. ज्यांचे नाव घेतले ना सहसा आमचे रक्त. अशा शिवबांच्या भक्त संकटात हस्त तुटून पडायचं. जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे, हारलो तरी इतिहास घडलाच पाहिजे. महाराष्ट्र माझा होता औरंगजेब रूपी जागराच्या बिळात अडकली होती माता भवानी माझी. साखा दंडाच्या दिरड्या होत्या वय प्रकाशाने घेतला शिवनेरीवर जन्म झाला. दंगा त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर दादोजींचा हात, डोक्यावर जिरेटोप, हाती भवानी तलवार घातला पाय स्वराज्याचा. सोसून वारतो सिंहाचा छावा, खेळून गणिती मी खावा, मारून रणांगणात खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात. जिंकून घेतला आकाश त्यानं, जिंकून घेतला विशाल सागरालाही पायबाग घातलं त्यानं, बांधून सिंधुदुर्ग. नजर त्याची घरून परी पडली, शिंदीच्या जंजिरावर केली त्यानं 9 वेळा स्वारी. तिने याला पडला अपयश पडे या पदरी, थांबला नाही तो, चुकला नाही तो मर्द मराठा, पेटून उठला त्या. तो मर्द जाता एवढंच बोलून जाते, क्षत्रिय कुलवंश शिववासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज के. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय. रोखली वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ. हातात धरली तलवार, छातीवर भरले पोलाद. धन्य धन्य हे आपले महाराज, धन्य हे आपले महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा भारत पांढरे. मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी काही सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आज 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचे जन्म झाले. त्यांच्या आईचे नाव जिजाऊ होते व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले. जाता जाता एवढंच बोलून जाते की कोणी चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा, नटत असेल तर त्याला शुभाची जात दाखवा. धन्यवाद. छान. प्रतीक्षा देखील छान